महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। अमरावती बाल रुग्णालयाच्या दुर्घटनेनंतर धुळ्यात जिल्हा रुग्णालयाचे 4 वर्षांपासून ऑडिटच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। अमरावती बाल रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर धुळ्यात जिल्हा रुग्णालयाची रियालिटी ते धक्कादायक वास्तव समोर आले। धुळे जिल्हा रुग्णालयाचे तब्बल 4 वर्षांपासून ऑडिट झालेलेच नाही। 2022 नंतर रुग्णालयाचे ऑडिट झालेच नसल्याचा धक्कादायक वास्तव समोर आले आणि या संदर्भात वारंवार संबंधित विभागाशी संपर्क साधून देखील कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद ऑडिट करण्यासाठी मिळत नसल्याची देखील खंत संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात आली। एकीकडे अमरावती येथे बाल रुग्णालयामध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर येथील फायर ऑडिट झाले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याचं दिसून येत आहे। त्यानंतर आता धुळ्यातील देखील शासकीय हिरे वैद्यकीय रुग्णालयाचे तब्बल 4 वर्षापासून ऑडिट झाले नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे। सर, फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट हे ह्या दोन गोष्टी 2022 साली डिसेंबर मध्ये आमच्याकडे झाल्या होत्या। रेक्टिफिकेशन करून 2023 ला आपलं त्याचं जे काही डेफिशियन्सी पॉइंट आउट करण्यात आलं त्या डेफिशियन्सी करेक्शन करण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर दरवर्षी एकदा तरी फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट झालं पाहिजे, जेणेकरून नवजात जी बाया ऍडमिट होतात त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने ते अतिशय आवश्यक आहे। तर आम्ही दरवेळेसच दरवर्षी त्याच्यासाठी पत्र देत असतो की आम्हाला फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करून मिळावं, जेणेकरून बेबींना आणि काही प्रॉब्लेम येणार नाही तिथे इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड NICU मध्ये। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।